मैं खुद को पानी के बहाव से दूर रखने की कोशिश कर रहा हूँ। पानी का बहाव बहुत तेज है। सायंकाळचे 6 वाजले आहेत. मी व माझे सहकारी तांबे सर आम्ही चहा घेऊन निघालो नदीकाठावर. पुराणामध्ये ज्या 12 नद्यांचा उल्लेख आहे, ज्यांवर कुंभमेळा आयोजन केलं जातं, त्यामधील एक म्हणजे प्राणहिता नदी. दर 12 वर्षांनी येथे पुष्कर कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. रिसेंटली 2022 मध्येच पुष्कर कुंभमेळ्याचे आयोजन केले होते. त्यातील काही हे दृश्य. अरे वाह, क्या शानदार नजारा है। बहुत नीचे उतरना है। बहुत ही अजीब सा इलाका है। यहाँ पर कहीं ढीली तो कहीं बहुत सख्त मजबूत चट्टाने हैं जिनसे ये खंबे जैसे। सायंकाळचे ते विहंगम असे दृश्य, पाण्याचा तो खळखळाट असा आवाज, पक्ष्यांचा किलबिलाट आणि मंद अशी वाऱ्याचे झुळूक मनातील विचार अगदी शांत करून जातात. इथून पुढे 8 किलोमीटरवर प्राणहिता नदी गोदावरी नदीला जाऊन मिळते. इथेच महाराष्ट्र आणि तेलंगणाला जोडणारा विशाल आणि महाकाय असा कालेश्वरम सेतू. चला तर भेटूयात मग कालेश्वरम येथे.